कॉक्रोच जनता पार्टीचे जे आंदोलक आहेत ते विजय चौकापर्यंत पोहोचलेत। संसदेचा मुख्य दरवाजा बंद केला गेलाय। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। बंदुका घेऊन जवान संसदेच्या गेटवर तैनात आहेत। आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यात। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्याचा मारा करण्यात आलाय। कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक विजय चौकापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याच पार्श्वभूमीवर संसदेचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आलेला आहे। सोबतच संसदेच्या बाहेर कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडलेल्या होत्या। त्या दरम्यानची ही दृश्य आहेत। सध्या ते आंदोलक आहेत कॉक्रोच जनता पार्टीचे, ते विजय चौकापर्यंत पोहोचल्याचं समजतंय। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। 20 माननीय सांसद को मिलता है 0 आवर। इट्स अ वेरी इंपॉर्टेंट एंड अर्जेंट मैटर। नो आई एम रिपीटेडली टेलिंग यू दिस टाइप ऑफ बिहेवियर इज नॉट गुड फॉर द हेल्थी डेमोक्रेसी। दिस इज नॉट गुड। आणि ही तीन दृश्य आपण बघू शकतोय। कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक विजय चौकापर्यंत पोहोचले, त्या दरम्यानची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने आंदोलकांची उपस्थिती आपण बघू शकतोय। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीसही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तैनात आहेत। अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या होत्या, त्या दरम्यानची दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे तीही दृश्य आपण बघू शकतोय तिसऱ्या फ्रेममध्ये, ज्यामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला तैनात दिसतोय। तर आपण बघतोय संसदेचा मुख्य दरवाजा हा बंद आहे। मात्र आताची ताजी अपडेट की संसदेला आंदोलकांनी घेराव घातलेला आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक आहेत, त्यांनी आता संसदेला घेराव घातल्याची माहिती आहे। खरं तर आपण बघतोय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। मात्र आता जे आंदोलक आहेत ते संसदेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी संसदेला घेराव घातलाय। मोठ्या प्रमाणात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक आहेत ते जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता संसदेला घेराव घालण्यात आलेला आहे। नेमकी कशा प्रकारे आता परिस्थिती हाताळली जाते पोलिसांकडून हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण आपण बघितलेलं होतं पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा मारा सुद्धा केलेला होता। अनेक जे आंदोलक होते त्यांना पकडलेलं सुद्धा होतं। मात्र आता सध्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते की याच आंदोलकांनी आता संसदेला घेराव घातलाय। कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलकांचा हा संसदेवर धडक मोर्चा, त्या अनुषंगाने खरं तर संसदेच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मात्र आता जे आंदोलक आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्यांनी संसदेला घेराव घातल्याची माहिती आहे। या सगळ्या आंदोलकांची एकच मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यासाठी त्यांचा हा संसदेवर धडक मोर्चा होता। मोठ्या संख्येने कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक होते ते जमलेले होते, त्यांनी संसदेवर धडक मोर्चा सुरू केलेला होता। विजय चौकापर्यंत ते पोहोचले होते। मात्र सध्याची अपडेट आहे की त्यांनी संसदेला घेराव घातलेला आहे। और गिरी हुई सरकार है ये। एम्बुलेंस को स्टेज तक भेजा जानबूझकर स्टैम्पीड क्रिएट करने के लिए। एम्बुलेंस को यहाँ तक भेजा यू टर्न लेने के लिए। स्टेज तक इतने भारी भीड़ होने के बाद भी दिल्ली पुलिस ने नरेंद्र मोदी के इशारों पर, अमित शाह के इशारों पर एम्बुलेंस को स्टेज तक आने दिया और यहाँ पर स्टैम्पीड क्रिएट करने की कोशिश की। एम्बुलेंस के अंदर जो लोग बैठे हुए थे वो बैठकर अंदर हंस रहे थे। अगर यहाँ पर स्टैम्पीड होता, किसी की जान चली जाती तो क्या होता? सरकार इतनी गिरी हुई और नीच है कि जानबूझकर स्टैम्पीड की सिचुएशन क्रिएट करना चाहती है। तर सध्या नेमकी काय परिस्थिती आहे तिथली जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। तर शिवाजी, काय अधिकच्या अपडेट्स? संसदेला आंदोलकांनी पूर्णपणे घेराव घातलेला आहे। संसद परिसर 3 लेअर सुरक्षितता आता तैनात करण्यात आलेली आहे। संसदेची आतली जी सुरक्षा व्यवस्था होती ती सीआरपीएफ कडे आहे आणि तरीही संसदेबाहेर 3 लेअर सुरक्षा व्यवस्थेचं ते तयार करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर संसदेच्या भोवती असणारे जे मार्ग आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रफी मार्ग असो, संसद मार्ग असो, पंडित पंत मार्ग असो, अशोका मार्ग असो, या मार्गावरती साधारण 1 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत सगळे आंदोलक पोहोचलेले आहेत
संसद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवरती टाकण्यात आलेली आहे. सर्वांना आता पूर्णपणे कसून चौकशी करूनच आज सोडलं जात आहे. मात्र या आंदोलकांना थेट आता जवळजवळ संसदेपर्यंत, संसदेच्या दारापर्यंत हे आंदोलक आता पोहोचलेलं आहे. आंदोलन संसदेच्या, नवीन संसदेच्या गेट समोर, फ्रंट गेट वरती जो रफी मार्ग या ठिकाणून सुरू होतो, ज्या बाजूला रेल्वे भवन आहे, अगदी त्याच जवळ संसद भवन आहे, त्या ठिकाणी हे आंदोलन आता पोहोचलेलं आहे. लोक रस्त्यावरती घोषणा देत आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दिल्लीला एक प्रकारे आता संसदेतील या वेळा बसल्यामुळे दिल्लीमधील या आंदोलकांची संख्या वाढताना पाहायला मिळते आहे. दिल्ली पोलीस जे आहेत या सगळ्या आंदोलकांमध्ये कोणीही समाजकंटक किंवा देश विघातक वृत्तीचे लोक जर असतील तर त्या दृष्टिकोनातून देशाच्या संसदेची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये देखील ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे. दिल्लीमध्ये आता संसद परिसरामध्ये, ज्या संसद परिसराला लुटियन्स दिल्ली म्हणतात, त्या भागामधील नेटवर्क जॅम झालेला आहे. मेसेज सेंड होत नाहीयेत, त्याचबरोबर फोन कॉल जात नाहीयेत. अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आल्यामुळे निर्माण झालेली आहे. संसद परिसराभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक तैनात करण्याचं काम सध्या सुरू आहे. 3 लेअरचं कडं सुरक्षा व्यवस्थेचं या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. काही भागामध्ये 3 लेअरच्या कड्यामधील पहिला कडं तोडण्याचा प्रयत्न खास करून जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलकांच्या वतीनं करण्यात आला. त्याच दरम्यान लाठीचार्ज देखील करण्यात आला. मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली तर संसदेला या आंदोलकांनी घेराव घातलेला आहे. आंदोलक संसदेच्या गेट समोर, नवीन संसदेच्या समोर पोहोचलेले आहे. रफी मार्ग म्हणजे ज्या समोरून संसदेचा पुढचं गेट आपल्याला पाहायला मिळतं, जे अशोक स्तंभाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, त्या भागापर्यंत हे लोक जे आहेत ते पोहोचलेले आहेत. सर्वसामान्य घरातून येणाऱ्या एका व्यक्तीच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उभे राहतात. इतर जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उभे राहताना दिसले नाहीत. ही एक वेगळा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि कॉक्रोच जनता पार्टी ज्या पद्धतीने ज्यांचं आंदोलन सुरुवातीला फ्लॉप ठरलं असं सांगितलं जात होतं, ते आंदोलन कुठेतरी संसदेच्या दारापर्यंत पोहोचलेले आहे. आता संसदेमध्ये बसणारे सत्ताधारी असो की विरोधक असो, त्यांना या लोकांचे, या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. कारण हे कोणत्याही पक्षाचे लोक नाही आहेत. कारण काँग्रेस म्हणून विरोधी पक्ष नेते देखील यासाठी अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळेच कुठेतरी एक सर्वसामान्य मुलाच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उभे राहिले. कोणताही पक्ष नाही, काँग्रेस नाही, आप नाही, शिवसेना नाही, इतर जे देशभरातील टीएमसी किंवा डीएमके हे जे विरोधातील पक्ष आहेत त्यांच्या मागे नाही, तर एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या मागे हे लोक उभे राहिले आणि यांनी संसदेचं दार ठोठवलेलं आहे. त्यामुळे संसदेत बसणारे, कायदे करणाऱ्या लोकांना या लोकांची दखल घ्यावीच लागणार आहे. देशातील शिक्षण व्यवस्था याच्यावरती बदल करणं गरजेचं आहे, आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. देशभरातील अनेक शाळा बंद पडत आहेत, शिक्षण व्यवस्था जी आहे ती डबघाईला आलेली आहे. नक्कीच आपण ही दृश्य बघू शकतोय. आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडलेल्या होत्या, त्या दरम्यानची दृश्य आहेत. सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचं तर आंदोलकांनी संसदेला घेराव घातल्याची माहिती आहे. संसद भवन परिसरात आंदोलकांची निदर्शनं सुरू आहेत. मोठ्या संख्येनं जे आंदोलक आहेत ते जमलेले आहेत. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आपल्या सोबत आहेत. वानखेडे जी आपण बघू शकतोय, सध्या आंदोलकांनी थेट संसदेला घेराव घातलाय. हे निश्चितच बरोबर आहे. संसदेत आम्ही आता संसदेमध्ये आहोत. बाहेर जे आहे ते बाहेर आम्ही पाहतो सगळं. तर जे संसदेच्या आजूबाजून सर्व विद्यार्थी गोळा झालेले आहेत आणि त्यांच्यावर आता लाठीचार्ज, त्यांच्यावर हे फवारा, पाण्याचा मारा हे सगळे सातत्यानं करत आहेत. आता ही जी यंत्रणा आहे इथली सुरक्षा यंत्रणा, ती सुरक्षा यंत्रणा ही वारंवार त्या मुलांच्या अंगावर पाण्याचे फवारे हे करत आहेत. आणि खूप मोठा असंतोष वाढलेला आहे आणि खूप मोठी विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. हो, तुम्ही म्हणताय तुम्ही संसदेमध्ये आहात, नेमकी काय परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे आणि खरं बघायला गेलं तर पोलिसही सध्या अश्रुधुरांच्या मारा करतायत या आंदोलकांवर? नाही, या संदर्भात आम्ही
जे सभागृह सुद्धा बंद पाडलेलं आहे. बरं. आतापर्यंत 11 वाजतापासून जवळपास 3 वेळेस सभागृह बंद पाडलेलं आहे. विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आम्ही संसदेचं कामकाज थांबवलेलं आहे, बंद पाडलेलं आहे. आणि जो अश्रुधुराचा वापर चालू आहे तो अतिशय निंदनीय आहे. खूप अमानुषपणे इथले पोलीस वागत आहेत. हो, वानखेडेजी, खरं तर या आंदोलकांची एकच मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. सध्या जी माहिती मिळते, शिक्षण मंत्री अमित शहांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय. त्या भेटीबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, शिक्षण मंत्री तर आता सभागृहात निर्लज्जपणानं सभागृहात बसलेले होते. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर काही दुःख वाटत नव्हतं किंवा त्यांच्या पश्चाताप वाटत नव्हतं किंवा तो त्यांचा राजीनामा मागतात हे सुद्धा त्यांना असं वाटते की आपल्याला असं वाटते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून की त्यांचा राजीनामाही मागत नाहीत, कुठंतरी त्यांची स्तुती करतायत. अशा पद्धतीचं सभागृहात ते बसलेले होते. बरं, आपण बघतोय कॉक्रोच जनता पार्टीचे जे आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. वानखेडेजी, तुम्ही त्यांना नेमकं काय सध्या आवाहन कराल ही सगळी परिस्थिती बघता? आम्ही तर आव्हान हेच करेल की आपला शांततेच्या मार्गाने आपण आपलं आंदोलन चालू आहे, ते शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन चालू द्यावं. सरकार कितीही जबरदस्ती करत असेल, कितीही आपल्यावर अत्याचार करत असेल, तरी आपण शांततेच्या मार्गानेच हे आंदोलन करावं असं मी त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना, आंदोलकांना सांगणार आहे. नक्कीच. वानखेडेचे खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. ते सध्या संसदेमध्ये आहेत. तिथली परिस्थिती चांगली चिघळल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते त्या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांच्याकडून निदर्शने केली जात आहेत, घोषणाबाजी सुद्धा केली जात आहेत. पोलिसांचं सुद्धा त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात आहे. मात्र आंदोलक आहेत हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमलेले दिसत आहेत. दिल्लीला आंदोलन सुरू आहे या बाबतीमध्ये मला तर कुठलीही माहिती नाही किंवा मी दिल्लीला अशाकडे गेलेलो नाही. पण त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय आहे, किती मॉब आहे आणि लाठीचार्ज आपण म्हणतायत तो का झाला हे मला आज काही सांगता येणार नाही. पण तुम्हाला वाटतं काहीतरी परिस्थिती हाताबाहेर गेली का, काय झालं का, आंदोलन चिघळलं त्यामुळे लाठीचार्ज झाला, हा तर तपासाचा भाग आहे. मला वाटतं केंद्रामध्ये सगळे नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, अधिकारी आहेत, ते या बाबतीमध्ये लक्ष घालत आहेत. ना आर्थिक जो संकट है उसका कोई उल्लेख, ना किसानों का जो मसला है उसका उल्लेख. आज छात्र यहाँ पर दिल्ली में हैं. राहुल गांधी जी विभिन्न प्रदेशों में जाकर छात्रों से मिल रहे हैं. राम मंदिर को लेकर हम सब दुखी हैं और आज तक पार्लियामेंट के अंदर कब ये विषय चर्चा के लिए ले जाएंगे कोई स्पष्ट तारीख नहीं, एजेंडा में नहीं है. तो साफ साफ ये जाहिर करता है कि अगर पार्लियामेंट अगर आज नहीं चल रहा तो उसका कारण यही है कि भाजपा इन मुद्दे से भागना चाहती है. जंतर मंतर पे जो प्रोटेस्ट चल रहा था वहाँ पे अभी लाठी चार्ज हो गई है सर प्रोटेस्टर्स पे, कैसे देखते हैं? देखिए, देश भर से छात्र आए हैं, क्या मांग कर रहे हैं? अपने भविष्य की मांग कर रहे हैं, अपनी भविष्य सुरक्षित रहे उनकी मांग कर रहे हैं. तो ऐसे नौबत में लाठी चार्ज की क्या जरूरत है? इतने हमने देखा है कि आज राहुल गांधी जी से भी जब छात्र बात करते हैं मन में कितना दुख है, मन में कितना आशंका है. उस दिन जब वो उत्तराखंड में एक पिता से मिलके आए, क्या हमने उस पिता के दुख को क्या हमने नहीं देखा? क्या हम नहीं चाहते कि उस पिता के दुख को, वे 20 छात्र जिनकी जान चली गई है, क्या उनका दर्द इस सदन के अंदर न? नरेंद्र मोदी सरकारची दडपशाही, दादागिरी, लोकशाहीचं पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न आहे. एक तर वांगचूक यांना भल्या पहाटे उचलून नेलं, आता आंदोलन करताय त्या आंदोलकावर लाठीमार होतोय. मोदी सरकारचं आता पतन अटळ आहे अशा पद्धतीने हा लढा सुरू झालेला जाणार आहे ना. ते आता ऑलरेडी आम्ही हे सगळ्याच्यात सहभागी झालो म्हणजे तोच प्रकार आहे ना. काल मुंबईला आंदोलन झालं, आज देशभरात सगळ्या गावागावात आंदोलन होत आहे. मला वाटतं हे आंदोलन आता पेटलेलं आहे, आता हे थांबणार नाही. सरकारला असं वाटलं वांगचूक काय किंवा अभिजित दिपके काय यांना आम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून टाकतो. पण हे झुरळं जी आहेत ती झुरळं फार खंबीर निघालेली आहेत आणि संपूर्ण देशातून
झुरळं बाहेर पडली आहेत आणि झुरळांना पाठिंबा मिळतो आहे. पुलिस रोक रही है जगह जगह पे और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। अभी तो जंतर मंतर का मार्च भी शुरू नहीं हुआ, अभी तो मार्च भी शुरू नहीं हुआ, वहां जाने क्यों नहीं दे रहे हैं? पूरी धक्का मुक्की कर रहे हैं, लगातार ये दावा है कि धक्का मुक्की कर रहे हैं। कोई किससे बात कर रहा है, क्या किसका दावा कर रहा है, हमें नहीं पता। हमको ये पता है कि ये जनता का आंदोलन है, जनता के बच्चों के लिए, देश के बच्चों के लिए आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। ये सरकार नहीं अहंकार है। और जो श्रद्धांजलि में भेदभाव करते हो, जब लाखों लाख और करोड़ों लोग और करोड़ों परिवार इस आंदोलन से जुड़े हों, जिन बच्चों की जान गई, उनके प्रति एक शब्द नहीं, श्रद्धांजलि तक नहीं, इससे बड़ा अहंकार क्या हो सकता है सरकार को? और जब बच्चे यहाँ आए हैं, छात्र, नौजवान, युवा जब यहाँ आए हैं और वो चाहते हैं सरकार कोई सुने, सरकार में अहंकार कितना कि सुनना भी नहीं चाहती है। सुनना तो दूर, अगर वो लोकसभा यहाँ तक आना चाहें अपनी बात कहने, तो लाठी और जो अन्याय कर सकते हैं, जो प्रताड़ना दे सकते हैं, वो दे रहे हैं।